आरक्षणाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। भुजबळांच्या शब्दात दिसत होतं कुणी मंत्री त्यांना साथ देत नाही असा टोला त्यांनी लगावलाय। तुमच्यावर अन्याय होत असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर या असा सल्लाही त्यांना आव्हाडांनी दिलाय। ज्येष्ठ मंत्री आहेत, एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, माझं ऐकत नाहीत, ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात। सरळ आहे। आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहता कशाला? या इथे आमच्यावर भांडायला, आम्ही तुमची लढाई लढू। की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत, तो एक कार्यकर्ता आहे। त्यांच्या समजूतदारपणाबद्दल, त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटत नाही। ऍक्टिव्हिस्ट ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो, त्याला अनुभवच नाहीये। पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत, त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे। त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय, त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो। पण त्यांच्या शब्दातनं शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये।